नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज आपण शिकणार आहोत जी आपली सिरीज चालू आहे पोलीस भरती 2026 साठी जे बोर्डमासची सिरीज चालू आहे ते आजचा आपला 7वा दिवस आहे. ओके बेटा, चला तर मग आजचा आपला पहिला प्रश्न. ओके, बघा काय म्हटलंय. पुणे लोहमार्ग 2023 ला पडलेला प्रश्न आहे हा बेटा. तर आपल्याला हे बघा एकदम साधं सिंपल आहे बाबा. इकडे बघ, फट झटकीपट सॉल्व्ह करायचं आहे. बघ 32 40 इथं भागाकार आहे, इथं गुणाकार करायचं, खालची संख्या वर लिहायची आणि वरची संख्या खाली लिहायची. बस. मग मग गुणाकार आहे बघ. 5 एका 5 पंचेआठी 40 8 चौक किती बेटा 32. हा, बे एक बे बे दोन्ही 4 बेत्रिक 6. म्हणजे वरी तुझं 2, वरी काय आलं तुझं 2, खाली काय आले 3. इथं 2 आहे, इथं 1 आहे. बे एक बे तेच 2. काय आलं उत्तर तुझं 2/3. हे तुझं उत्तर झालं. एकदम सिंपल राजा. होय, का आहे याच्यात बघ. हे जशाला तसं लिहिलं, इथं इंटू टाकलं, इथं याच्या जागी गुणाकार केला, खालची संख्या वर वरची संख्या खाली आणि कटछट करायचं. बस, कापाकापी सुरू. ओके, समजलं. पुणे लोहमार्ग 2023. पुढं आता बघा इथे काय हे 252 सरळ मी पॉइंट उडवतो, कारण एक नंतर एक पॉइंट आहे. ओके, इथं जरी समजा वरी 10 आणि खाली 10 घेतल्या, हे कटून जाते. याला घ्यायची गरज आहे का मग नाही, कारण पॉइंट कशा आहेत इक्वल आहेत. ओके, चला ह्या दोघांची बेरीज कर. 8 3 म्हणजे किती येणार आहे याची 8 बेरीज होते. ह्या दोघांची बेरीज 8 आली. होय, कशी आली भाऊ. पॉइंट खाली पॉइंट द्यायचं महाराजा. हे बघ 10 1 8 4 9 1 10. चला 1 4 3 8. ओके, याची काय किती नाही घेणं नाही, म्हणजे 8 आलं. सिंपल, कटलं. ओके, हे बघ किती 7 न जाते. 7 1 7 7 2 14. 7 किती इथं 12 आलं, किंवा 4 नाही गेला असतं. 4 ने बी जर 7चा पडायचा नसेल 4 ने बघा. आता इथं 7 चौक किती 28. वरी चले 7 5 35. वरी चले 7 1 7 14 17 21. म्हणजे इथं 21 म्हणजे 4 आलं. 7 17 21. इथं 7 सकम 42. 12 1 12 12 2 24 12 3 36 आणि 8 3 24. हे त्याचं उत्तर. म्हणजे उत्तर काय आलं आपलं 24. काहीच नाही. याला कितीने भागले आपण 7 ने भागलो. ओके, तुम्ही 7 ने भागू शकता, 4 ने भागू शकता. 4 ने बी येते. ओके, भागल्याच्या नंतर साधं सिंपल क्वेश्चन कोल्हापूर पोलीस 2023 ला विचारलेला होतं. फक्त आपल्याला कटछाट आलं पाहिजे. चला, आता हा महत्वाचा क्वेश्चन आहे. नागपूर शहर पोलीस 2023 ला सिंपल बघा. हे 3 चा घातांक किती आहे क्यूब, 9 चा घातांक 3, 27 चा घातांक 2 आहे. ओके, 27 चा घातांक 2 आहे. 27 चा घातांक बी 2. हा, ओके, चला इथे किती आहे 81. एक्स प्लस 1. तर एक्स ची व्हॅल्यू किती आपल्याला काढायची, एक्स ची व्हॅल्यू किती आहे ते काढायची. ओके, आता ह्या 3 चा क्यूब जशाला तसा. ह्या 9 ला मी काय लिहू शकतो दादा. ह्या 9 ला ह्या बघ मी असं लिहू शकतो. कोणाचा वर्ग आहे 9, 3 चा वर्ग आहे. 3 चा वर्ग काय 9 आहे, मी याला असं लिहिलो. मग याचा घातांक किती आहे इथं 3 आहे. ओके, 27 हा कोणाचा क्यूब आहे, 27 हा 3 चा क्यूब आहे. मग याचा स्क्वेअर आहे, मग याचा वर्ग आहे, म्हणून याच्या कंसाचा वर्ग घेतला. बरोबर. इथं 81 एक्स प्लस 1. ओके, इथं काय केलं बेटा 3 चा वर्ग 9, 9 चा क्यूब 3. हे जशाला तसा आहे, याच्यात काय आपण छेडछाड केलेली नाही. 3 चा क्यूब इथं किती आहे 3 चा क्यूब म्हणजे 27 आणि 27 चा वर्ग पुन्हा आहे, म्हणून याचा स्क्वेअर. ओके, मग हे 3 चा क्यूब जशाला तसा. आता ह्या दोघांचा गुणाकार होत असते. ओके, हे आपल्या घातांकांचा नियम आहे. 3 दोन्ही 6, वरी 6 आलं इंटू 3 ला 3, 3 दोन्ही 6 बरोबर 81 एक्स प्लस 1. आता याचा बेस कसा आहे सर्वांचा 3 सेम आला, आपण बेस सेम करून घेतल्या. मग 3 त्याची वरच्याची काय होते बेरीज होते. 6 आणि 3 12, 12 3 किती 15. किती आला याचा 15 बरोबर 81 एक्स प्लस 1. तर 3 हे 15. 81 ला मी काय लिहू शकतो, 81 ला 3 चा चौथा घातांक लिहू शकतो. 81 ला 3 चा कितवा घात बेटा चौथा घात. जर 3 वेळेस 3 चा 4 वेळेस जर गुणाकार केला तर 81 येते. ओके, मग पुढे इथं काय एक्स प्लस 1 आहे. हे बेस कसा झाला, जर बेस इक्वल असेल तर वरचा घातांक खाली जसा तसा घेतात. 4 4
इथं कोण आहे फक्त एक्स प्लस 1 आहे. मग हे 15 बरोबर 4 ने याला गुणायचं 4x प्लस 4. ह्या 4ला इकडे घेऊन या. 15तून 4 गेले किती उरले? 4x. 15तून 4 गेले किती उरले बेटा? 11 उरले. आणि हे 4 याच्या भागाकारात म्हणजे x ची व्हॅल्यू तुमची 11/4 आली का बघा. 11/4 कुठे आहे? 11/4 हे इथं आहे. तुझं ऑप्शन आलं चौथं. याला असं ह्या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करावं लागते. याला शॉर्टकट काही करता येईल का बेटा? करता येणार नाही. कारण हे असं केलं तरच समजणार आहे. पण याच्यात स्टेप शॉर्टकट बी होतात, पण हे तुम्हाला समजत नाही. म्हणून हे ह्या पद्धतीनं एवढं आपल्याला सॉल्व्ह केलं तरच व्यवस्थित तुम्हाला समजते. म्हणजे तुम्ही याच्यापेक्षा फास्ट बी काढू शकता ज्यावेळेस तुम्हाला हे गणित समजले. ओके. ते घातांकाचा आहे बेटा. ओके. घातांकाचा क्वेश्चन आहे. नागपूर शहर पोलीस 2023 ला क्वेश्चन पडलेला आहे. आता सोलापूर. आता हा क्वेश्चन थोडासा आपला इथे गलत झाला बेटा. याचे ऑप्शन गलत आहेत. ओके. याचे ऑप्शन गलत आहेत. चला पुढचा नेक्स्ट क्वेश्चन. आता तेच ऑप्शन इथे आले होते बघा. याला आपल्याला हे करायचे 39, 52 आणि हे 52. याला 52 फक्त काय करायचे आपल्याला भागायचे. मग आता 52चा पाडा तर येईना. अरे बाबा 13चा तर पाडा येईल. 13च्या पाड्याने भाग. 13 चोक 52, 13 त्रिक 39. मग 5ला भाग जाते काय जाईना म्हणून इथं 0 घ्यायचा. 0चा भाग बसला. 13 चोक किती 52. म्हणजे 304/4 आलं. 4 सत्त 28. 4 सत्त किती बेटा? 28. आणि एक मिनिट. 4 सत्त 28. किती उरले? 2 उरले. 4. म्हणजे 4 सक्क 24. म्हणजे किती आलं बेटा? 76. 76 कुठं आहे काय? तुझं दुसरं ऑप्शन. भागाकार तर हे सर्वांनाच येतो. फक्त आपल्याला भागाकार करता आला पाहिजे. ओके. 52 नाही तर 2 ने भाग घालू शकतोस. शेवटी 13चा पाडा आहे. 13चा पाडा बी आला पाहिजे. मिनिमम आपण 2 ते 20 पर्यंत आपल्याला पाडे आले पाहिजेत. जर आपल्याला चांगलं गणित सॉल्व्ह करायचं झालं तर. चला आता याच्या पुढचा प्रश्न आहे बेटा. बघा लक्ष द्या. 3, 6, 4, 0. इथं 14 याच्या भागाकारात, इथं गुणाकारात 16 प्लस 340 मायनस 4 गुणिले 3. याचं उत्तर आपल्याला काढायचे. आता 7 दोन्ही 14, 7 35, 1 उरला. 7 दोन्ही 14, 0 ला 0, 520 आलं. मग याचे अर्धे किती? 82, 16, 8 0 0, 8 दोन्ही 16. 16 ला किती बेटा? 6. हातचे आले 1. 8 पंचे 40 आणि 1 41. 41. याच्यामध्ये प्लस किती करायचे? 340. ओके. 340 ह्याच्यात प्लस कर. 0 ला 0 0 1. 3 आणि 1 4 आणि 1 5 आणि हे 4. 4500 आलं. 4 त्रिकम 12 मायनस आहे. याच्यातून -12 काय करायचे बेटा? वजा करायचे. इथला एक इथं, इथला एक इथं. 10 मधून 2 गेले, तुझे 8 उरले. आणि इथं राहिले 9. 9 मधून 1 गेला. किती उरला बेटा? 8. आणि 4 आणि 4 44 88. तुझं कुठं दिसतंय का? 44 88. ह्या बघ चौथा ऑप्शन. कोणता आलं बेटा? चौथा ऑप्शन आपलं 44 88. साधा सिंपल क्वेश्चन आहे. काहीच अवघड नाहीये. ओके. फक्त आपल्याला नियम कळाले पाहिजेत बोर्ड मासचे. ओके. पहिल्या स्वरूप ब्रॅकेट असेल तर ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचा. म्हणजे कंस, मग नंतर भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज आणि शेवटी वजाबाकी. हे नियम बसले की आपल्याला 2 मार्क पक्के कुठं जात नाहीत. पोलीस भरतीचे 2 मार्क पडतात आपल्याला बोर्ड मास या टॉपिकवर. चला तर मग आपला आजचा नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे कोणता आहे बेटा? इथं हे बघ एवढा आहे. हो. आधी भागाकार आहे. 5 दोन्ही 10. याने याला भागलो 2 आलं. इथं गुणाकार 4 मायनस 10 प्लस 15. ओके. 1 1ला 4 दोन्ही 8 मायनस 10 प्लस 15. मग आता मायनस अगोदर करायचे की बेरीज? अरे बाबा बेरीज आधी करून घे. 15 आणि 8 किती झाले? 15 आणि 8 23 मायनस 10. म्हणजे तुझं उत्तर 23 मधून 10 गेले 13 आलं. किती आलं बेटा? 13. किती आलं? 13. हे झालं त्याचं उत्तर. साधं सिंपल राजा. काहीतरी अवघड आहे का याच्यात? बिलकुल नाही, बिलकुल नाही. ओके. समजलं? चला जायचं पुढं. चल पुढचा प्रश्न बेटा. बाबा
हे तर एकदा साधा सिंपल क्वेश्चन रत्नागिरी पोलीस 2023 ला विचारलेला प्रश्न. आबा बाबा एवढा सोपा ना, तर बस याचा 1 मार्क तुम्हाला कुठं जाणार नाही. आता इथं असं जर आलं, इथं प्लस आहे बेटा. छेद जर समान असेल तर डायरेक्ट वरच्याची बेरीज करू शकतोस आणि एक छेद घेऊ शकतोस. आता इथं छेद समान नाहीये, छेद समान नाहीये म्हणून काय करायचं, क्रॉस गुणाकार. 7 न 4 ला गुणायचं. 7 चोक किती बेटा 28. इथं साइन कोणता आहे प्लस म्हणून इथं प्लस. 6 30. ओके. मग खाली 7 5 35, 7 5 35 तर इक्वल टू 808 आणि 5 58 भागिले किती बेटा 35. आता 58 भागिले 35, 7 चोक 28, 6 5 30, 8 3 आणि 2 5, 58 भागिले 35. तर आता याला भाग जाऊ शकते का कितीनं, बरोबर आहे का ना, 4/5 6/7. ओके. 7 5 35 खाली आलं म्हणजे हे आलं. इथं मायनस आहे की प्लस किती आहे, मग 7 चोक 28, 6 5 30 म्हणजे हे इथं काहीतरी आपलं गलत झालेलं आहे. इथं 58 यायला पाहिजे होतं, 58 35. ओके. 7 चोक 28, 6 5 30, मग 808, 5 3 आणि 2 5 म्हणजे 58 भागिले 35. आपलं उत्तर हे इथंच आहे, म्हणजे इथं कुठंतरी प्रिंट मिस्टेक आपली गलत झाला, क्वेश्चन ऑप्शन गलत झाला. ओके बेटा, याचा आन्सर येतोय. पण साधं सिंपल क्वेश्चन आहे, काही अवघड नाहीये. ओके, चला पुढं. हे झालं का? हा. गडचिरोली आणि पोलीस 2023 ला पडलेला प्रश्न बघा. साधा सिंपल. फक्त आपल्याला इथं वापरायचे याला बोर्ड मास. काय वापरायचे बेटा? बोर्ड मास. बघ इकडे नीट बघ. आता आधी इथं गुणाकार आहे. 7 8 किती बेटा? 7 8 56. 9 गुणिले 4 म्हणजे 36 आणि 6 पंचे किती बेटा 30. ओके. मग इथं बघ 30 आणि 30 60 66. 6 6 12 2 हातच्याले 1. 6 5 11 1 12. 122. याचं उत्तर किती आलं बेटा? 122. याचं उत्तर किती आलं बेटा? 30 आणि 30 60. 60 आणि वरले 6 66. 66 आणि 6 6 12 2 हातच्याले 1. 6 आणि 5 6 आणि 5 11. 11 आणि हातच्याचा 1 12 म्हणजे 122. हे त्याचं प्रश्नाचं उत्तर आहे. आता एवढं साधं सिंपल क्वेश्चन आहे. पहिल्यांदा सुरू ह्या दोघाचा गुणाकार करायचा, नंतर ह्या दोघाचा गुणाकार, नंतर ह्या दोघाचा गुणाकार. मग याचं काय करायची, आपल्याला बेरीज करायची. याची दोघांची आलेली काय करायची, बेरीज करायची आणि मग उत्तर तुमचं येऊन जाणार. ओके, कळालं? चला पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आपल्यासाठी पूर्ण कंसात आहे. कशात आहे बेटा? पूर्ण कंसात आहे. आता मी हे बघा, यानं याला भागलो किती आलं, हे 600 ला 600 लिहिलं, प्लस भागाकार आधी 2 चौक 8 म्हणजे इथे किती आलं बेटा 40, मायनस 10 गुणिले 8. मग हे 600 ला 600 मायराजा, हे 40 आणि हे किती आलं बेटा याचं 80. किती आलं 80. ओके. आता 440 किती झालं 640 आणि त्याच्यातून आपल्याला 80 काय करायचे, मायनस करायचे. 0 ला 0, 14 मधून 8 गेले, इथे उरले 6 आणि इथे उरले 5. 560 हे त्याचं उत्तर. 560 हे त्याचं उत्तर. बघ किती सिंपल साधं विषय. ह्या दोघांची बेरीज करायची, उत्तर आलेल्यातून हे -80 म्हणजे -80 काढून टाकायचं. ओके, कळालं? चला पुढचा क्वेश्चन. अमरावती शहर पोलीस 2023 ला विचारलेला प्रश्न. बाबा बाबा किती सिंपल आहे. हे 2 गुणिले 5 प्लस 5 5 25 आधी भागाकार करून घेतला. 5 2 10, 10 आणि 5 15 किती झाले बेटा 15. याचं उत्तर आलं दुसरं. किती साधे सिंपल सिंपल क्वेश्चन आहेत. फक्त लक्षात आला पाहिजे आपला रूल्स बोर्ड मासचा. अगोदर कंस सोडवायचं मायराजा आणि पिल्या नंतर सोडवायचे आपल्याला भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज आणि शेवटी काय सोडवायचे वजाबाकी. हे ध्यानात ठेवलास की तुझे 2 मार्क पक्के राजा. किती सिंपल आहे रे बघा की, बेरीज वजाबाकी आले तर हा टॉपिक किती सिंपल आहे. 2 मार्क तुम्हाला फुकटचे रे राव. थोडीफार मेहनत घेतली की झालं. याला काला सोडायचे मग ह्या टॉपिकला, ह्या टॉपिकला नाही सोडायचं बेटा.
हा टॉपिकला आणि जास्त करून ह्याचे लेख गणित तुमचे चुकतात बेटा. ओके, का चुकतात? कारण हे तुम्हाला नियमच व्यवस्थित नसतात माहीत, म्हणून चुकतात आणि कॅल्क्युलेशनचा घोळ होतो. आता हे बघ, हे 18ला 18, 36ला 36, इथं भागाकार आहे ना बाबा, इथं गुणाकार टाकायचं, वरचा नंबर वरी लिहायचा आणि वरचा नंबर खाली लिहायचा, खालचा नंबर वर आणि वरचा नंबर खाली. काय करायचं? खालचं वरी वरचं खाली, एवढंच करायचं. भागाकार मध्ये जर चार संख्या असतील, पहिला पूर्णांक जशाला तसा लिहायचा फ्रॅक्शन, मग नंतर खालचं वर लिहायचं, वरचं खाली लिहायचं. मग इथं बघा, 6 1 6, 6 6 36, 9 1 9, 9 2 18, बे 1 बे, बे 3 6, म्हणजे याचं उत्तर आलं 1/3. काय अवघड आहे बाबा? 1/3 कुठं आहे? हे बघितलं आहे 1/3. ओके, सिंपल, खतम, 1 मार्क. ओके, कुठला आला? 1 मार्क. ओके, चला पुढं. आता हा क्वेश्चन अगोदर याच्यातला ब्रॅकेट सोडून घ्यायचा मित्र. काय सोडून घ्यायचं बेटा? ब्रॅकेट. मग हे 12 - 16 जशाला तसं अगोदर ब्रॅकेट सॉल्व करायचं. अगोदर ह्या ब्रॅकेट मध्ये हो 4 1 4, 4 4 चौक 16, 8 मायनस इथे किती आलं बेटा? 4 गुणिले 3 प्लस 10. अगोदर कंस सोडून घेऊ. 12 - 16 हे भागाकार, 8 ला 8, 4 त्रिकम 12, गुणाकार अगोदर. ओके, 12 - 16 इथं भागाकार जशाला तसे. किती? हे 10 आणि हे 8 किती? 18, 18तून 2 गेले, 18तून. आता हे 10, 18तून हे किती गेले बेटा? 18. ह्या दोघांची बेरीज करून घेतली आपण, ह्या दोघांची. हे प्लस आहेत दोघं बी, काही नाही, म्हणजे आधी प्लस करायचे नंतर वजा बाकी. 10 आणि 8 18, 18तून 12 गेले, किती उरले? 6 उरले. फक्त किती उरले बेटा? 6 उरले. मग इथं घोळ आहे बेटा, इथं 16 नाही आहे, इथं फक्त 6 आहे. इथं काय आहे बेटा? फक्त 6 आहे. नुसतं पीपीटी मध्ये चुका व्हायला त्रास. ओके बेटा, इथं 6 आहे, मा इथं 6 आहे, इथं 6 आहे. ओके, चला. मग हे 6 यानं 6ला भागलं, 12 - 6 किती आलं बेटा? 6 1 6 1 6, 12तून 1 गेला, किती उरला? 11. किती उरला बेटा? 11. इथं 16 नाही आहे, इथं फक्त 6 नंबर आहे. ओके, इथं नंबर कोणता आहे? फक्त 6 आहे. ऑप्शन नंबर फर्स्ट. ऑप्शन नंबर फर्स्ट. कळालं? ओके, चला, तुमच्यासाठी मेहनत घ्यालो, थोडेफार चुका चालतात बेटा, पीपीटी करता वेळेस थोडं होत राहते खालीवरी. ओके बेटा, चला. आता हे आपण किती आहे? 8,99,999 आहे, त्याच्यामध्ये एक मिसळा, किती झाले? 9 लाख. याच कॅल्क्युलेशन करायची तरी गरज आहे का रे? डायरेक्ट 1 2 3 4 5 9 लाख, खतम. त्याच्यात एक ऍड झालं, खतम. बघ लगेच बुलढाणा पोलीस 2023 सॉल्व तरी करायची गरज आहे का त्याला? नाही. फक्त उघडायचे डोळे आणि बघायचं नीट. आपल्याला एबीपी माझा दररोज सांगतो, बाबा उघडा डोळे आणि बघा नीट. ओके, बघले की गणित येतात. हे तर पूर्ण बेरीज आहे. चला, 1000, 500, 1500, 1690. हा याला तरी काही असं खरडाखरडी आहे का रे बापू? 1000 लाव, नंतर 90 लाव, काय देणे की नाही? सरळ सरळ 1000 500, 1500 झालं, 1500 आणि 100 1600, 1690, 1690 याचं उत्तर, खतम. लिहायची गरज आहे नाही. असे फुकट बोर्ड मास्टर मार्क आहेत, त्याला हातातून घालायचे नाहीत, त्याची प्रॅक्टिस करायची. हमखास तुमचे 2 मार्क पक्के समजून घ्यायचे. ओके बेटा, समजले? आज जवळपास आपले किती क्वेश्चन झालेत बेटा? 6 7 7 सिरीज मध्ये जवळपास आपल्याला 75 क्वेश्चन झाले, आणि प्रत्येक अलग अलग टाईपचे. हे सिरीज बोलो काला क्वेश्चन चुकतात रे बेटा? चुकणार नाहीत. ओके, चला पुढं. हे झालं ना? नेक्स्ट, पिंपरी चिंचवड. आता अगोदर हे पूर्ण ब्रॅकेट सोडवायचा. काय सोडवायचा बाया? ब्रॅकेट. हे बघ, 5 ला 5 अगोदर किती? या कंसात 8 - 5 तरी किती बेटा? 15. ओके, 5 ला 5, 15तून 8 गेले, आता इथे प्लस मायनस मायनस झालं. 15तून 8 गेलं, काय येते बेटा? 7. ओके, -7 मोठ्या संख्या, 7 5 35, -35, खतम. -35 खतम, उत्तर.
अरे किती छोटे छोटे क्वेश्चन आहेत रे, आणि याला तुम्ही फक्त बघत नाही. ओके, याला बघायचं. बोर्ड मार्क्स म्हणजे सगळ्यात सोपं. फक्त आणि चुका पण लय होतात बरं. चुका पण लय जणांच्या चुका होतात बेटा. हा चला, इथं 48 ला 48 मायनस 12 त्रिक किती बेटा 36. गुणाकार आधी करून घ्यायचा. चार चारी त्रिकम 12. त्या दोघांची बेरीज करायची. 48 प्लस 12 याच्यात 2 टाकले 50. 60 झाले बेटा. किती झाले? 60. 48 आणि 50 किती? 60 झाले. 60 मधून 36 वजा करायचे. 60 मधून 36 इथला किती? 10 मधून 6 गेले किती उरले? 4. 5 मधून 3 गेले 2. म्हणजे किती आलं? 24. हाय का 24? हाय 24. ओके, किती आलं? 24. बघा, सिंपल म्हणजे सिंपल. कळालं? चला, नेक्स्ट क्वेश्चन आपल्या पुढे आलेला आहे. आता हे तर तुम्हाला सांगितले होतं ट्रिक्स. काहीच नाही दादा, याला गुणत बसू नको, तेवढा टाइमपास करू नको. ज्यावेळेस 9,999 आले, 999 आले, 99 आले, त्यावेळेस काय कर, किती 1 2 3 4 किती आहेत? 1 2 3 4. 4 झिरो लावायचे. अशा जर संख्या आल्या आणि ही संख्या त्याच्यातून वजा करायची. 1 0 2 8. हीच संख्या त्याच्याकडून काय करायची? वजा करायची. गुणाकार करू नको. हे बघितलाय की इथं 10 झाले, इथं 10 झाले, इथं 10 झाले, इथं 10. 10 मधून 1 गेला 9 उरला. 9 मधून 0 गेले 9 उरले. 9 मधून 2 गेले 9 गेले 8 गेले, इथं 7 आले. 700 नाही कुठं आहे? ह्या दोन्ही मध्ये हो. ही कोण हे कटलं, हे कटलं. ह्या दोन्ही मध्ये कार्यक्रम चालू आहे. 799 799 2 आले. इथं 9 मधून 8 गेला 1 उरला 17. म्हणजे इथं पण 17 आहे. पुढे चला, इथं काय उरणार? इथला एक इथं घेतल्या, इथं 0 झाले. ओके, इथं पण 0 आलं. हे इथं 117 आलं. म्हणजे तुझं उत्तर कोणतं राहणार? हे राहणार. इथं 0 आहे, डबल 0 खतम. 82. उत्तर कोणतं आलं तुझं? ऑप्शन नंबर 3. काय करत आहे रे? असं करत बसायची. 82 0 1 बाय 999. अरे काय बाबा, किती उशीर लागेल तुला, आणि शेवटी तुझा आन्सर चुकणार. नको करू तसं. काय करशील? अशा जर संख्यानं गुणाकार करायचं आलं, तीच संख्या त्या संख्या लिहायची, त्याच्यातून वजा करायची. वजा बाकी तर सिंपल येतेच. ओके, कळालं बेटा? ओके, कळालं कळालं कळालं. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं, आणि आपल्या मित्रापर्यंत, आपल्या जे होतकरू मित्र आहेत बेटा त्याच्यासाठी की हा व्हिडिओ प्रत्येक आपल्या मित्रापर्यंत पोहोचवायचा, जेणेकरून त्यालाही फायदा झाला पाहिजे. ओके, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत चला, कमेंट करा चॅनल आपले व्हिडिओला. ओके बेटा, थँक्यू. जय हिंद.